एवढे मोठे मोठे टॉवर आहेत पा. किती किती आहेत? 35 मजली ना. एवढी मोठी बिल्डिंग आहे बापरे बाप. हां मित्रांनो, तुम्हाला आज यवन होम्समधलं गार्डन दाखवतो बघा. किती मस्त आहे, ब्युटिफुल एकदम. ही यवन होम्सची सोसायटी आहे मोठी. आणि याचं भल्लं मोठं गार्डन किती मस्त एकदम. हे लहान मुलांसाठी खेळायला ट्रेम्पॉलिन काय ते मस्त आहे. पण लॉन किती क्लीन आहे एकदम. झाडं एरिया किती सुंदर आहे. यांचं क्लब हाऊस आहे. ते मस्त आहे क्लब हाऊस, क्लीन पॉश. हा एरिया किती सुंदर आहे बघा. किती भारी डेव्हलपमेंट केलेलं आहे यांनी. बसण्यासाठी पण काय काय दिलेलं आहे त्यांनी. कसं मस्त एकदम सिटिंग अरेंजमेंट किती भारी केलेलं आहे. किती साफसफाई, क्लिनिंग वगैरे सगळं. किती मस्त गार्डन आहे ना. ब्युटिफुल एकदम फुलं आहे यांनी. क्लीन साफसफाई वगैरे. पॉश एरिया एकदम. ते पण बघा. तर आपण तिथून बघूया. बसण्यासाठी टाइल्स, फ्लोरिंग किती क्लीन एकदम. किती सुंदर केलं बघा. कटिंग, हेअर ग्रास कटिंग. लेवल कशी आहे लेवल. लहान पोरांसाठी खेळायला. किती सुंदर आहे. याचा मेंटेनन्सच किती असेल. याचा मेंटेनन्सच किती असेल ना, आहे की नाही. सगळा पॉश एरिया आहे. आणि हिंजवडीमधला हा फेज 3 मधला सगळ्यात पॉश एरिया आहे हा. इकडं क्लब हाऊसमध्ये हे क्लब हाऊस आहे. आणि इकडं यांचं बर्थडे इव्हेंटसाठी पण त्यांनी काय अरेंजमेंट्स वगैरे आहे चांगली इथं व्यवस्थित एकदम. किती सुंदर बघा. लहान पोरांना खेळायला. हे बघा आता ये गार्डन पोरांसाठी खेळायला. डेकोरेशन किती सुंदर इथं. कसं केलं बघा. आतमध्ये इथं फिरायला पण वॉकिंग एरिया आहे. केवढं मोठं गार्डन आहे. हा पार्किंग स्लॉट आहे. पार्किंग बेसमेंट आहे. किती सुंदर एरिया. मस्त एकदम ना. सुपर वाटते इथं आल्यावर. गार्डनिंग एकदम किती भारी आहे. किती मस्त आहे. बसण्यासाठी मार्बलचं डिझाईन्स वगैरे किती भारी भारी आणि बसण्यासाठी केलेलं आहे. गार्डनिंग खरंच खूपच सुपर आहे. हा पोरांसाठी खेळण्यासाठी लॉन. भारी आहे ना. ही शोची झाडं किती सुपर आहे. मस्त एकदम. ते एवढं सुपर केलेलं आहे. संध्याकाळचं किती मस्त वाटत असेल. संध्याकाळचं भारी वाटत. लायटिंग विटिंग या बिल्डिंगमध्ये सगळ्यांच्या लायटिंग्स वगैरे झगमगाट एकदम सुपर वाटत असतं संध्याकाळचं पण.
संध्याकाळचं एकदम मस्त वाटत सगळं गार्डन. किती झाडे, फुलं बिलं, किती किती काय काय वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत, झाडं आहेत, शोची झाडं आहेत. किती काय काय प्रकार आहेत. या गार्डन मध्ये जे बसायची अरेंजमेंट केलेली किती मस्त केलेली आहे त्यांनी. वेल अँगलिंग बसण्यासाठी पण भारी केलेलं आहे. बसा किती भारी वाटते इथं झाडांमध्ये. वरती वेलांचा शेड किती मस्त वाटते इथं बसायला, छान वाटतं. ऊन भरपूर आहे पण असं वाटत नाही की सुपर केलेलं आहे खरंच. सिनियर सिटीजनसाठी बघा निवांत आरामशीर बसलात बाबा, पोरं खेळत आहेत, पोरांचं खेळणं चालू आहे, मुलांचं क्लिनिंग पण सारखं असतं तिथं चालूच. क्लिनिंगचं संध्याकाळ खरंच सुपर वाटत असेल, एकदम भारी मस्त. लायटिंग बिटिंग असल्यावर लाईटीचे खांब पण बघा, लाईटीचे खांब बघा, लाईटीचे त्याच्यामध्ये पण लायटिंग आहे. या खांबांमध्ये या खांबांमध्ये कसे लाईटीचे प्रकार दिलेले आहेत. खूप काय वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे प्रकारचे डिझाईन आहेत, लायटिंग आहेत आणि सुपर एकदम बघण्यासारखं एकदम लय भारी वाटतं. इथं आलो मी, इथं मी पहिल्यांदाच आलेलो आहे. या सोसायटीमध्ये भरपूर वेळा आलेलो आहे पण आत्ता या गार्डनमध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे. म्हटलं चला तर आज गार्डनमध्ये चक्कर मारावं कसं आहे काय गार्डन. कारण की बाहेरून पण भारी वाटत होतं गार्डन, पण आतमध्ये जाऊन बघावं म्हटलं कसं आहे. तर खरंच आतमध्ये गेलो पण ते भारी गार्डन, सुपर गार्डन आहे. पण एकदम प्रसन्न झाले ते, भारी वाटलं. बाजूला डोंगर, बाजूला सगळं डोंगर आहेत आणि डोंगराच्या भोवती ही मोठी सोसायटी उभी आहे. मोठी सोसायटी उभी आहे डोंगराच्या भोवती, दिसतंय का. ही मेट्रोची लाईन ही मेट्रोचं स्टेशन झालं इथं इवन होमच्या इथं. सगळं जवळ इथं, फॅसिलिटीज एवढी दिली जबरदस्त केलेली इथं की आजूबाजूला आता मेट्रोचं स्टेशन होणार इथं मोठं. इवन होम्स म्हणून काय आता त्याला नाव देतं काय माहीत नाही, की फेस 3 वगैरे, हिंदोडी फेस 3 काय तिथे सुपर झालेलं इथं जबरदस्त. बघताशीच मन प्रसन्न होतं एकदम. कसं आहे ते खेळण्यासाठी लहान पोरांसाठी. स्पंच, रबर स्पंच पडलं तरी काय होणार नाही. रोग पोरांसाठी खेळायला कशी जाळी सारखं आहे. पोरं याच्यावर चढतायत, मस्ती करतील, पडलं तरी लागणार नाही त्यांना. खरंच भारी आहे ना, सुपर एकदम. किती क्लीन ठेवावं लागत असेल ना, बापरे. क्लब हाऊस पण किती मस्त एकदम भारी एकदम. आतमध्ये असं वाटत नाही क्लब हाऊस, असं वाटतं की एकदम 5 स्टार हॉटेल सारखं आहे. कुठची कितपर्यंत गार्डन आहे बघा, पसर तिथपर्यंत, त्या लांबपर्यंत गार्डन आहे. पोरं कसं खेळतात ते. हा इथून मेन एंट्री आहे गेटची. ही गेटची एंट्री इथून आतमध्ये प्रत्येक डिवाइड झालेलं विंग्स येते. इथं A1 A2 A3 असे आहेत आणि त्या ऑपोजिटला D1 D2 असे आहेत विंग्स. हे मेट्रो स्टेशन जवळचं, किती जवळ आहे ना लागून. भारी येते ना, मस्त येते. वार सुटलेले, फॅसिलिटीज पण खूप मस्त येते, भारी आहेत. पार्किंगला गाडी, हा सगळं व्हिजिटिंग पार्किंग एरिया आणि तो मेन एंट्री आहे.
जायला. एंट्री गेट आहे हा. एंट्री गेट आहे. वाव, एवढे मोठे मोठे टॉवर आहेत पा. किती आहे? 35 मजली ना. फॅसिलिटीज इकडे सगळे एवढी मोठी बिल्डिंग आहे. ते आपली पिंक बिल्डिंग इकडे. संडे आहे ना. ते फाउंटेन असतं खूप मस्त. राऊंड मध्ये सर्कल आहे. दिसते ना किती ना. माझ्या जे पक्षी पण काही पाकडं उडतात ते मी दिसते. बस क्या पार्क प्राणी पार्क कनेक्ट.